सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान प्रतिकृतीची अवमानना केली। या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात आले। पोलिसांनी खऱ्या आरोपींना न शोधता आंदोलनकर्त्यांवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। त्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेतलेले लॉचे विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कस्टडीमध्ये मृत्यू झाला। त्यांची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि निरपराध लोकांचे कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे या कामी वंचित बहुजन आघाडी अंजनगाव सुर्जीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अंजनगाव सुर्जी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। यावेळी तालुका अध्यक्ष रोशन इंगोले, उपाध्यक्ष पंकज वारुळे, माजी अध्यक्ष सुनील राक्षकर, महेंद्र वानखेडे, नंदू वानखेडे, विपिन अनोकोर, राजेंद्र वानखेडे, सौदागर शेख, समीर, विजय इंगळे, संगरतन सरदार, रत्नदीप रायबोले, रोहित इंगळे, विजय वानखेडे, रोशन इंगळे, आकाश इंगळे, विलास इंगळे, कुलदीप वानखेडे, गणेश धुळे, अनिल लव्हाळे, प्रभाकर लव्हाळे, सूरज वानखेडे, रत्नदीप लबडे, रोशन लबडे, रामराव वनखडे यांनी देण्यात आले। झालेला आहे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या घटनेचा भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडी अंजनगाव तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही या बाबीचा जाहीर निषेध करतो। तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या प्रकरणामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्या सर्वांवर कारवाईची मागणी करतो। या सर्व बाबीचा मी जाहीर निषेध करतो। निषेध करण्यासाठी आम्ही सर्व अंजनगाववासी आंबेडकरवादी चळवळीतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो। या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो लॉ शिकत असलेला एक विद्यार्थी पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडला, ही बाब अत्यंत निंदनीय आहे। संविधान हे या देशाचं रक्षक आहे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं संविधान हे रक्षण करते। संविधानाचं जोपासना करणे हे या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि विशेष करून महसूल आणि पोलीस अधिकारी यांचं देखील या संविधानाचं रक्षण करणं फार महत्त्वाचं आहे। तर आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि परभणी येथील झालेल्या या कृतीचा सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळे या ठिकाणी पुनश्च एकदा जाहीरपणे निषेध करतो। निषेध असो। परभणी येथे जे संविधान प्रतिकृतीचा जो अपमान करण्यात आला त्यासाठी निषेध म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आज मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन दिलं आहे। तिथं परभणीमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराला म्हणजे ज्या आरोपींना मोकाट सोडून जे आंबेडकरी वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये कुठंतरी शासनाचं आणि जे पोलिसांनी जे काही तिथं तोडफोड केली त्याचे काही जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले या सर्वांवर कारवाई करण्यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत। या सर्व परभणीच्या झालेल्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करतो। जाहीर निषेध। जे संविधानाच्या प्रियांबलाचा जो अवमान झाला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, त्याचप्रकारे सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा यांच्या वतीने आम्ही अंजनगाव तालुक्याच्या वतीने परभणीमध्ये झालेल्या प्रकरणाबद्दल निषेध जाहीर करतो आणि हे प्रकरण वारंवार होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की हे नेहमी महाराष्ट्रात होणे आणि यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होणे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात एक गढूळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणाचा जो फायदा तोटा हा इथल्या शासनाला होत आहे, यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी ठोस पावले उचलून पुढील कार्यवाही करावी आणि दोषींवर कठोर कार्यवाही करून इथे झालेल्या परभणी प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम करावे अशी आम्ही तहसीलदारांना विनंती केली।